तीसरा ओवर लेकर अमेय मांजरेकर जी यहाँ पर नजर आते हुए। देखने वाली बात इनकी ओर से कैसे रहेगी गेंदबाजी। 2 ओवर की अगर बात की जाए तो 13 की रन गति के साथ बल्लेबाजी नजर आती हुई। 26 रन। फिर से एक बार रिवर्स का खूबसूरत ये शॉट। जब सीधे उंगली से घी ना निकले तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है और खूबसूरत ये शॉट, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर छक्के के लिए। रिप्ले में भी आप देख सकते हो, एक्शन रिप्ले स्क्रीन के ऊपर, बेहतरीन शॉट वहां पर और गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर छक्के के साथ साथ रन संख्या आगे बढ़ती हुई। रन संख्या हो चुकी है अब मात्र 32 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 2 रिवर्स अटेम्प्ट देखने को मिले बल्लेबाज गंगाराम के बल्ले से। फिर एक बार रिवर्स शॉट, बेहतरीन शॉट। आउटफील्ड के कारण गेंद जो की दिशा भटकती हुई सिंगल के साथ संतुष्ट और फिलहाल 1 रन के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई। 33 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 33 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या पर नजर आती है। पहली 2 गेंदों का खेल हो चुका है समाप्त। मिस टाइम हिट मैदान पर खाली क्षेत्र में नो मैंस लैंड में गेंद ट्रैवल करती हुई। खिलाड़ी वहां पर डीप में मौजूद, जब तक गेंद उठा दे वापस भेजते तब तक मात्र 2 रन यहां पर मुकम्मल होते हुए और 2 रनों के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई 35 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। साइल अब मात्र स्ट्राइक गेंद की दिशा पर यहां पर दिखाई देते हुए। बेहतरीन शॉट, बढ़िया संपर्क गेंद और बल्ले का डिपॉजिट किया इस गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। आमदार चषक सुपर सिक्सर मैदान पर और छक्के के साथ साथ फिर एक बार रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई 41 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। आक्रामक बल्लेबाजी यहां पर नजर आते हुए दोनों बल्लेबाजों की ओर से। 1 विकेट गिर चुका है और उसके बाद ये बढ़िया बल्लेबाजी गंगाराम और साहिल की ओर से। तो फिलहाल फिर से एक बार गेंदबाज के मोर्चे पर 2 छक्के इस ओवर में और 1 सिंगल और 2 रन, यानी कि कुल मिलाकर 15 रन निकले। 4 गेंदों के ऊपर फुल टॉस गेंद और फुल टॉस गेंद के ऊपर फुल टोल वसूल किया है मैदान पर। बेहतरीन शॉट मैदान पर। फुल टॉस मतलब फुल्ली लॉस गेंदबाज और छक्के के साथ साथ फिर से एक बार रन संख्या तेजी के साथ आगे बढ़ते हुए 47 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या जो कि नजर आते हुए। इस ओवर की आखिरी गेंद का खेल बचा है मैदान पर। फिर एक बार उड़ाया और 6 पाया। शेर की दहाड़, टूटा पहाड़, गेंद बाउंड्री लाइन के बाहर छक्के के साथ साथ फिर से एक बार रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई। रन संख्या हो चुकी है अब मात्र 53 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 3 ओवर का खेल हो चुका है समाप्त। आगे 3 ओवर का हाल बताने के लिए आपके साथ जुड़ेंगे फिर से एक बार कमेंट्री बॉक्स में नीलेश गार्ड आपके साथ जुड़ेंगे और मैं निखिल बर्तू कुछ देर के लिए आपकी विदा लेता हूं। धन्यवाद निखिल. खूप सुंदर खेळी साहिलच्या बॅटमधून. तब्बल 8 चेंडू आणि 32 धावेची एक वादळी खेळी आणि तशाच प्रकारची का साथ देताना गंगाराम स्ट्रायकर एंडवर 5 चेंडू आणि 17 धावेची खेळी. अशा रीतीने सांघिक धावफलक आतापर्यंत एका मोठ्या मजबूत स्थितीत 53 धावेवर. एका गड्याच्या मोबदल्यात पहिली प्राइज विकेट मिळाली फलंदाज आदित्यची आणि त्यानंतर या जोडीने आतापर्यंत केलेलो कमाल आणि त्याच कमालीन 3 षटकांच्या अखेरी धावसंख्या धावफलक 53 रन्सांवर. चौथ्या षटकाची सुरुवात. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर कोण असतो गोलंदाजीसाठी ता देखील बघूया. रवी बॉलिंग मार्कवर. संघाच्या वतीने चौथ्या षटकाची सुरुवात. पहिलो चेंडू रवीचो अगदी अखूटप्याचो आणि अखूटप्याच्या चेंडूवरती चेंडू फरार. पुन्हा एकदा आमदार चषक दमदार षटकार. खणखणीत बॅटिंग आणि अगदी वाणा चांगल्या प्रकारची फटकेबाजी करताना अशाच प्रकारची फटकेबाजी धावसंख्येत बदल करू शकता. मोठमोठे फटके गंगारामच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ही अतिशय खेळी आपण बघतो. रवीच्या पाठीवर निघालेलो पहिलो वैलो वळ होतो. पहिल्या चेंडूत पहिलो मोठो फटको. अशीच बॅटिंग अपेक्षित. पुन्हा एकदा स्ट्राइकवर गंगाराम. रिवर्सवे. पुन्हा एकदा पाठभर वळ गोलंदाजाच्या पाठीवर.
चल चल पुढे आणि 2-2 वडे, अगदी तेच 2 षटकार सलगचे आणि त्या 2 षटकारांशी धावसंख्या आता मात्र वाऱ्याच्या वेगात वाढताना धावसंख्या पोचली ती तब्बल 65 रन्सांवर. 65 वर 65 रन्स धावपलकार लागले. खूप सुंदर फटकेबाजी, अतिशय देखणी फलंदाजी, दमदार बॅटिंग गंगारामच्या माध्यमातून. हिला मनात गेला दुकानात, अगदी त्याच पद्धतीत 2 रिव्हर्स स्वीपचे षटकार. प्रयत्न पुन्हा एकदा तोच होतो, परंतु यावेळी तर समीकरण जुळान इला नाही. रवीचो चेंडू यावेळी निर्धाव संतरा. अशी गोलंदाजी अपेक्षित असलेली अचूक टप्प्याची भेदक मारायची, तर दुसरीकडे मात्र आपल्या रंगात इलेलो गंगाराम स्ट्रायकर एंडवर. अखू टप्प्याचा बॉल लॉंगॉनच्या डोक्यावरून आमच्या मटवाच्या दिशेन, डगआउटच्या दिशेन पुन्हा एकदा केलो गेलेलो वार. आमदार चषक दमदार षटकार. भगवा शिवसेनेचा आवाज आमदार चषकाचा, भगवा शिवसेनेचा आवाज आमदार चषकाचा. हे दिनेश वारंग मित्र मंडळ क्रिकेट स्पर्धेचा. दिनेश वारंग मित्रमंडळ शिवसेना घावनळे पुरस्कृत ही देखणी स्पर्धा आणि या भव्य दिव्य स्पर्धेतील यो भव्य दिव्य षटकार पुन्हा एकदा गंगारामच्या बॅटमधून. आतापर्यंतचे 3 षटकार या षटकात टोलावले गेले. गंगाराम पुन्हा एकदा फॉर्म मध्ये, पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर. पुढचा चेंडू बॉलिंग मार्कवर रवी. रेवा स्वीप, मोठो फटको खेळण्याचा तो प्रयत्न, यावेळी फटको फसल्यानंतर 1 रन्स मिळालो. स्ट्राईकवर येण्याचा पुरेपूर प्रयत्न आणि त्या प्रयत्नात सुद्धा अगदी सहजरित्या प्राप्ती होताना सोबतच मिळालेलो ओव्हर थ्रोच्या रूपात अजून 1 रन्स. जॅग्वारची स्पीडची त्याची चपळाई, अगदी त्या स्पीडात घेतलेले रन्स होते 3 आणि त्या 3 धावेच्या मदतीन आता मात्र धावफलक अगदी वाढताना 74 वर. 74 74. खूप सुरेख, खूप दमदार बॅटिंग या 2 फलंदाजांकडून. गंगारामचा कौतुक करूचा तेवढा थोडा, तितकाच कौतुक साहिलचा सुद्धा. म्हणजेच काय तर एकान मारल्यान हुंड्यान तर दुसऱ्यान मारल्यान धोंड्यान, अगदी ती परिस्थिती. दोन्ही फलंदाज अगदी आक्रमक फलंदाजी करताना. यावेळीचो चेंडू चेंज ऑफ पेस, गतीमध्ये मिश्रण होतं आणि त्यामुळे फलंदाजांना फक्त दिलेलो सन्मान होतो. ढकलून काढलेलो पटको हलक्या त्यान सहजरित्या मिळालो सिंगल. षटक समाप्त आणि या षटक खूप महागडा आणि धावसंख्या 75 वर. तोपर्यंत जाऊया आमच्या डीजे विचार फलंदाजांमध्ये ता देखील बघूया. ह्या षटक खूप महत्वाचा. आतापर्यंत 4 षटकांचो खेळ समाप्त. 50-50 ओव्हरची घोषणा पंचांकडून आणि या महत्वाचा षटक या स्पर्धेतील प्रेक्षणीय षटक, ज्या षटकात अगदी धावसंख्येची लयलूट पुन्हा एकदा होताना दिसतेले. तो प्रयत्न फलंदाजांकडून. आतापर्यंत खूप दमदार कामगिरी साहिल आणि गंगारामची. ही जोडी चिकल्यानंतर अगदी धावसंख्येचा वेग वाढलो आणि धावफलकावर लागलेले आतापर्यंत 75 रन फक्त एका गड्याच्या मोबदल्यात. 4 षटकांचो खेळ समाप्त. 6 षटकांचो समनो, त्याच्यातील अजून 1 डझन म्हणजे 12 चेंडूंचो खेळ शिल्लक. मुळात टाकलेलो बॉल होतो, फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा असतो इरादो, परंतु यावेळी चेंडूचा प्रवास घरंगळत क्षेत्ररक्षकापर्यंत. मिळालेलो सिंगल, अजून 1 धाव. धावसंख्या 76 वर, 76 रन्सावर. टॉस जिंकून घेतलेलो निर्णय आणि त्यानंतर 70च्या वर धावसंख्या बनवायची हे होतो इरादो फलंदाजी करणाऱ्या संघाचो. आणि अगदी तो इरादो पूर्ण स्वाद नेताना हे 2 बॅटर साहिल आणि गंगाराम. रणनीती थोडीशी बदलली जाताना क्षेत्ररक्षणात आपण बघितलं तर अगदी परिवर्तन करताना, परंतु त्या परिवर्तन कितका कामी येतला नक्कीच येणारो का सांगतलो. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न अटेम्प्ट मध्ये यावेळी थोडस निराश झालो फलंदाज. बीट झालो. विकेट किपरने आपला कार्य पूर्ण स्वाद नेला. 2 चेंडू सरल्यानंतर 4 चेंडूचो खेळ अजून शिल्लक. 5वा षटक. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कर पायस, ज्याचा कमाल आतापर्यंत आपण बघितलो.
पुढचा चेंडू होतो पुन्हा एकदा फलंदाज आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. एक रन्स मिळाल्यानंतर दुसरो रन्स घ्यायचो ह्यो इरादो फलंदाजांचो आणि ते का मिळाली क्षेत्ररक्षकाची साथ. कारण क्षेत्ररक्षकांनी जर योग्य वेळी थ्रो केलो असतो तर धावचीच्या रूपात बाद होण्याची संधी होती. म्हणूनच म्हटलं जातं जेचो येळ बरो अगदी तेचो खेळ बरो. तसोच येळ सुद्धा बरो आणि त्यासोबत खेळ सुद्धा दर्जेदार साहिल आणि गंगारामच्या माध्यमातून. धावफलक 78 78 रन्सावर वाढलेली धावसंख्या. मोठो फटको तगडो प्रहार डीप मिड विकेटच्या दिशेने रोखणं कठीण. पुन्हा एकदा सुसाट वेगात भन्नाट वेगात चेंडू फरार सीमा पार अखंड्या पार. अजून एक आमदार चषकातील दमदार चौकार. अफलातून बॅटिंग. या 4 चेंडूवरती 7 रन्स दिले. 12 रन्स करणं खूप गरजेचा. 12 रन्स जर झाले तर परुळे संघाची धावसंख्येत वाढ सुद्धा होताना बघतली. षटकातील होतो 5वो चेंडू अख्खू टप्प्याचो आणि त्याला दिशा दिली. दिशा इतकी सुंदर होती की पुन्हा एकदा चेंडू फरार होण्याच्या मार्गात आणि शेवटच्या क्षणार्धात 2 क्षेत्ररक्षकांका भेदून चेंडू पुन्हा एकदा फरार. अजून एक चौकार. धावफलक धावसंख्या आतापर्यंत खूप सुरेख वेगात पोचताना ती तब्बल 86 रन्सांवर 86 वर. 12 रन्स या षटकात करणं गरजेचं होतं आणि त्याच इराद्यान फलंदाज बॅटिंग करताना 2 चौकार आणि 11 रन झाले. फक्त 1 रन्स पूर्ण केलो तर अजून रन जास्त मिळतले. प्रयत्न खूप सुंदर आणि 50-50 ओव्हर मध्ये तब्बल हे 2 रन सुद्धा शेवटच्या चेंडूवर पूर्ण झाले आणि आपला जो टार्गेट होता तो देखील संघान पूर्ण केला आणि सोबतच आपल्या संघाक अजून एक्स्ट्रा रन सुद्धा मिळवून दिले. मिळालेले 6 रन हे वाढ होतले आणि 6 धावेशी पुन्हा एकदा धावफलक आता पुढे सरकताना एकूण धावसंख्या ती तब्बल 94 रन्सावर 94 रन्स. या षटकात दिलेले 13 रन्स होते. त्यानंतर गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज. षटकातील पहिलो चेंडू मोठो फटको खेळण्याचा अटेम्प्ट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये होतो तैनात. 1 रन्स नक्की मिळालो. 1 रन्सान धावसंख्येत पुन्हा एकदा फेरबदल. साहिल आणि त्यासोबत गंगारामचा सुद्धा कौतुक कारण दोन्ही फलंदाजांनी अगदी ताबडतोड फटकेबाजी केली. आक्रमक फलंदाजी आणि त्या जोरावर धावसंख्या अगदी मजबूत स्थितीत. डोंगरा एवढे रन्स आतापर्यंत. रिवर्सवी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होतो फलंदाजाचा. यावेळी फटको फसल्यानंतर थोडीशी निराशा पदरी. हात अगदी कपाळावरती गेलो आणि त्यानंतर आपण कळलं की तो चेंडू अगदी लागलो असतो तर चौकारात सुद्धा गेलो असतो. ती ताकद या खेळामध्ये, ती ताकद या खेळाडूमध्ये. मोठो फटको फुल टॉस चेंडू फुल टॉसाक बनवलो क्लास आणि पुन्हा एकदा सीमा पार देखणो दमदार आमदार चषकातील ब्रँडेड षटकार. जाऊया डीजे कडे. व्यक्ती 54 या धावेवर. त्यानंतर पुन्हा एकदा पुढील चेंडूत मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. धावसंख्या आतापर्यंत 101 वर. मोठो फटको खेळण्याचा तो प्रयत्न. अगदी यावेळी चेंडू अख्खू टप्प्याचो टप्पो पडल्यानंतर उसळी घेत शरीरष्टी गादाताना लेग बायचो इशारा पंचांकडून आणि लेग बायच्या रूपात 1 रन. धावफलक आता मात्र 102 वर. 102 102 धावफलक. एका गड्याच्या मोबदल्यात पहिली प्राइज विकेट जी लवकर मिळली परंतु त्यानंतर
पाव रचलो गेलो आणि त्यासोबतच इमारत देखील मजबूत झाली धावसंख्येची. मोठो फटको, तगडो प्रहार, पुन्हा एकदा सुंदर देखणो, अतिशय रुबाबदार षटकार आमदार चषकातील. आणि या षटकारानिशी धावफलक अगदी पुन्हा एकदा 108 वर, म्हणजे जिंकण्यासाठी 109 रन्साची गरज. 109 रन्स करणं विरुद्ध संघ किती जड होताना थोड्याच वेळात आपण ऐकूया. तोपर्यंत जाऊया